नमस्कार, माझं नाव स्मिता विवेक शेंडे, ठाण्याहून आली आहे. माझी ओळख, पहिली ओळख, मी प्रखर देशभक्त आहे. मी वयाच्या 16व्या वर्षापासून ग्रामबाल शिक्षा केंद्र कोसबाड, ग्राम मंगल, वनवासी कल्याण आश्रम आणि विवेकानंद केंद्र या संस्थांसाठी कामं केलेली आहेत. सध्या मी IPH म्हणून संस्था आहे ठाण्यात, जी इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ, त्या संस्थेमध्ये मैत्र ही हेल्पलाईन आहे, जी फोनवरून काउन्सिलिंग होतं तेथे, त्याच्यावर काम करते. ठाण्यात ज्या विश्व हिंदू परिषदेच्या बालवाड्या आहेत त्यांच्या शिक्षिकांचं प्रशिक्षण करायचं मी काम करते. या सगळ्यामध्ये संगीताचा कुठेही संबंध नाही आहे, त्यामुळे त्या बाबतीत तुम्ही थोडं उदार धोरण माझ्यासाठी ठेवाल. आणि शिक्षण माझं BA सायकॉलॉजी आहे, पण ती पदवी आहे, अभ्यास अजून चालू आहे. ज्योतिषशास्त्राचा अभ्यास मी केला आहे, पण तो सुद्धा चालूच आहे. म्हणजे तो अभ्यासक्रम असे त्यांनी शिकवेपर्यंत शिकले, आता पुढे अजून अभ्यास चालूच आहे. गुरुजी, प्रेमाचा जिव्हाळा नाममुखी आले, प्रेमाचा जिव्हाळा नाममुखी आले, सार्थक पैजाले संसाराचे. केशव नाम सार विठ्ठल उच्चार, केशव नाम सार विठ्ठल उच्चार, राम निरंतर हृदयी बसे, सार्थक पैजाले संसाराचे. पाहता हा भाव लीळा विग्रह, पाहता हा भाव लीळा विग्रह, तेथीचा अनुभव विरळा जाणे, सार्थक पैजाले संसाराचे. बाप रखमा देवीवरू पाहता विस्तारू, नामाचा बडीवारू न बोलवे, सार्थक पैजाले संसाराचे, सार्थक पैजाले संसाराचे, सार्थक पैजाले संसाराचे. आज 10 मिनिटाच्या निरूपणाच्या सेवेसाठी घेतलेला अभंग ज्ञानेश्वर महाराजांच्या गाथेतला 427 क्रमांकाचा अभंग आहे. अवघ्या 21व्या वर्षी विश्वाच्या कल्याणाचं पसायदान मागणारी आणि ते मिळाल्याने सुखिया होणारी तुम्हा आम्हा सर्वांची माऊली ज्ञानदेव माऊली. उपनिषदांचं सार काढून भगवंतांनी गीता सांगितली आणि सामान्य जनांसाठी ती प्राकृत मराठीत आणि सोपे दृष्टांत देऊन ज्ञानेश्वरीच्या रूपात आपल्याला हातात दिली आपल्या माऊलींनी, ज्ञानदेव माऊलींनी. वैष्णवांचा मेळा जमवणारी, तत्त्वज्ञानाचा आणि आत्मविचाराचं गोडी लावणारी, अनेकांना नाममार्गाला लावणारी माऊली आपल्याला या अभंगातनं काय सांगतेय? सार्थक पैजाले संसाराचे, असं माऊली का म्हणतात? माऊलींना कुठे होता संसार? तर तुम्हा आम्हाचा जो संसार, आपण ज्याला संसार म्हणतो, तो संसार इथे अभिप्रेत नाही आहे. माऊलींचा संसार आहे तो मोठा आहे, त्रिलोक व्यापलेला संसार. आपण जन्माला येतो, कर्माच्या कर्माने बांधले जातो, मृत्यू पावतो, जो लोक मिळेल त्या लोकात राहतो, पुन्हा जन्म घेतो,
पुन्हा तेच, पुन्हा मृत्यू, हे जे आवागमन आपलं चालू असतं, जन्ममृत्यू, याला संसार म्हटलं आहे. मग सार्थक झाले संसाराचे. संसाराचं सार्थक काय असतं? प्रत्येकाचं वेगळं असतं हो. मध्यंतरी एक मैत्रीण भेटली होती, म्हणाली माझ्या मुलीशी फार कठोर वागले ग मी, आता आठवलं की फार कसं तरी होतं. पण परवाच काय झालं माहिती आहे, माझ्या विहीणबाईंनी अगं तिचं एवढं कौतुक केलं चार चौघात, किती सद्गुणी आहे, किती संस्कारी आहे. मला अगदी सार्थक झाल्यासारखं झालं बाई. कोणी म्हणतात सकाळी उठून पेपरची लाईन टाकली, दिवसभर नोकरी केली, संध्याकाळी दुकानात सेल्समनशिप केली, उद्देश एकच होता, मुलाला उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे. आज तो डॉक्टर झाला आणि माझं कष्टाचं सार्थक झालं. अशी आपली सार्थकं सामान्य असतात हो. पण मनुष्य जन्माचं सार्थक काय असा विचार केला तर मनुष्याचा देह आपल्याला मिळाला आहे ना, तो भगवंताची प्राप्ती करायला मिळाला आहे. आपण अनेक योनीतनं फिरून आज या जन्मात आलो आहे. मोठ्या कष्टाने मिळाला आहे बरं हा मनुष्य देह. पण या जन्मात आपल्याला मनुष्य देहात असतानाच आपण भक्ती करून भगवंताला प्राप्त करून घेऊ शकतो, हे कळेपर्यंतच आपले काही जन्म जातात हो. आणि कळलं तरी वळतोय कुठे. पण माऊली असामान्य आहेत ना, माऊलींना माहिती आहे. माऊली म्हणतायत काय, म्हणून त्यांनी हा अभंगातनं आपल्याला काय सांगितलं आहे, सार्थक पै झाले संसाराचे. तर त्यांनी असं हे आपल्याला सांगायचं कारण काय माऊलींनी, तर हा इतका सोपा उपाय आहे की सार्थक पै झाले. पै म्हणजे अगदी पै हो, सोपं, इतकं सोपं साधन आहे तुमच्याकडे. म्हणून हे सार्थक माऊली सांगतायत का, तर तुम्ही करा. आणि त्याचा अनुभव ते आपल्याला या अभंगातनं सांगतायत का, तर तो ऐकल्यावर आपल्याला सुद्धा वाटेल की मलाही नामाची गोडी लावून घेतली पाहिजे आणि मलाही तो अनुभव मिळाला तर हे आपल्यासारख्यांना वाटावं, म्हणून माऊलींनी हा अभंग. पुढे त्या म्हणतात, केशव नाम सार विठ्ठल उच्चार, राम निरंतर हृदय वसे. केशव म्हणजे काय हो, केशी राक्षसाचा वध करणारा तो केशव, कुरळे केस असलेला तो केशव. नित्यपाठातल्या भगवंताच्या 24 नावांपैकी पहिलं नाव केशव. हरिवंशात तर एके ठिकाणी असाही उल्लेख आहे की नित्य ओंकाराचा जप आणि केशवाचं ध्यान यासारखं दुसरं साधन नाही, असा त्या केशव नामाचा महिमा आहे. पण माऊली काय म्हणतात, केशव म्हणजेच पुरुषोत्तम, केशव म्हणजेच श्रीकृष्ण, केशव म्हणजेच मधुसूदन, मुकुंद, गोपाळ, आपण काहीही म्हणा हो, काहीही म्हणा. माऊलींना हे माहिती आहे, म्हणूनच माऊलींच्या हृदयात राम आहे. कारण ही सगळी विष्णूची रूपं आहेत. त्रेतायुगात राम अवतार घेतला होता, तेव्हापासून तो माऊलींच्या हृदयात आहे. तोच द्वापारयुगातला श्रीकृष्ण. आणि विठ्ठल नाम उच्चार, आत्ता ते विठ्ठल नामाचा उच्चार करतायत का, तर आपल्याला कलियुगात विठ्ठल नामाच्या उच्चाराने आपली नाव तरणार आहे. कलियुगात आपल्यासाठी विठ्ठलच आहे तो रूप घेऊन उभा. म्हणून केशव नाम सार विठ्ठल उच्चार, राम निरंतर हृदय वसे. कारण रूपं अनेक असली ना तरी त्याच्यामागचं तत्त्व एकच आहे हो. आपल्याकडे कैलास लेणं, हे कैलासाचं लेणं आहे, बघितलं असेल सगळ्यांनी किंवा ऐकलं असेल, बघितलं ना. एका प्रचंड मोठ्या एका खडकातनं कोरलेलं ते आहे. लेणी पण त्या खडकाचीच आहेत, दगडाची आहेत. कळसही त्या दगडाचा आहे, पायाही त्या दगडाचा आहे, आतल्या मूर्तीही त्या एकाच दगडातनं आहेत. तत्त्व एकच आहे हो, रूपं वेगवेगळी आहेत. आपल्याला त्याच्या मागचं तत्त्व समजून घ्यायचं आहे. माऊली पुढे सांगतात, पाहता हा भाव लीळा विग्रह, तेथीचा अनुभव विरळा जाणे. लीळा विग्रह म्हणजे काय, तर भगवंतांनी स्वेच्छेने घेतलेले अवतार. भगवंतांनी अनेक गोष्टींसाठी, म्हणजे कधी राक्षसांचा संहार करण्यासाठी, कधी भक्तांना मदत करण्यासाठी, कधी भक्तांच्या हट्टापायी, असे वेगवेगळे अवतार घेतलेले आहेत. आणि प्रत्येकाला आवडणारा अवतार वेगवेगळा असतो. तो ज्या अवतारात भगवंतांनी ती लीळा केली, ती विग्रह म्हणजे मूर्ती, ती मूर्ती म्हणजे तो लीळा विग्रह. तर प्रत्येकाला ना आपली आपली आवडती आपली आपली देवता असते. तो लीळा विग्रह तुम्हाला आठवेल तेव्हा तुमच्या मनात कसा भाव दाटून येईल. आपण जर म्हटलं श्रीकृष्ण असं म्हटल्यावर एखादीला गोबऱ्या गालांचा,
मिस्किल डोळ्यांचा असा लोणी खाणारा बाळकृष्ण आठवला तर तिचा ऊर वात्सल्याने भरून नाही का येणार? एखादीला जर योगेश्वर श्रीकृष्णच डोळ्यासमोर आले तर तिचं ध्यान तंद्री नाही का लागणार? आणि एखाद्याला जर रणांगणावर अर्जुनाला उपदेश करणारे श्रीकृष्ण दिसले डोळ्यासमोर तर आपल्या कर्तव्याप्रती त्याचं भान धारदार होईल की नाही? आपल्या दृष्टीने आपण बघूया, आपण पंढरपूरला जाऊन येतो आणि परत आल्यानंतर अपार करुणेने आपल्याकडे बघणारी ती आपली माऊली, विठू माऊली, ती जर डोळ्यासमोर आली तर आपलेही डोळे भरून येतातच ना. पण माऊली म्हणतात तेथीचा अनुभव विरळा तो आपल्यासाठी विरळा, कारण तुमच्या मनात भाव असेल ना तरच तो अनुभव येईल. भाव असेल तरच तो अनुभव येईल आणि तो म्हणून तो विरळा आहे, रोज उठून नाही येणार तुम्हाला. माऊलींनी घेतला आहे सतत तो अनुभव, पण आपल्यासाठी तो विरळा आहे. आपण त्याचा भाव सतत ठेवला पाहिजे आतमध्ये. भगवंतांनी नामं वेगळी आणि रूपं वेगळी, पण त्यामागचं तत्त्व एक. याच्यासाठी भगवंतांनी स्वतः गीतेच्या 9व्या अध्यायात सांगितलं आहे, अहम हि सर्व यज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च न तुमामभिजानन्ति तत्वे नातश्च म्हणती ते. म्हणजे काय तर सगळ्या यज्ञांचा भोक्ता आणि स्वामी मीच आहे. पण हे जे मी परमेश्वर आहे हे यामागचं तत्त्व, हे तत्त्वतः जो जाणत नाही तो पुनर्जन्म घेतो. आता हे इथे सांगायचं आहे काय कारण, तर आपण करणार आहोत ना तो नामजप यज्ञ, मग तो तुम्ही कुठल्याही नावाचा करा हो, पोचणारे त्यांनाच. अहम ही सर्व यज्ञानां भोक्ता, ते भोक्ता आहेत सगळ्या यज्ञांचे. आपल्या नामजप यज्ञाचे भोक्तासुद्धा परमेश्वर आहेत. आपण कायम ध्यानात ठेवलं पाहिजे की मला सतत नामानुसंधान ते हे केलं पाहिजे. आणि ते करताना प्रेमाचा जिव्हाळा. जिव्हाळा कुठे असतो? जीवलगांसाठी दाटून येतो तो जिव्हाळा, माया, कळकळ, प्रेम. माऊलींच्या मनात भगवंतासाठी सतत इतकं प्रेम होतं आणि ते सतत त्या प्रेमाच्या जिव्हाळ्याने ते भगवंतांचं नाम पुन्हा पुन्हा त्यांच्या ओठी येत होतं. आणि म्हणूनच त्यांना कुठले लीळा विग्रह आठवत असतील, ते कुठे तद्रूप होत असतील, हा आपण विचार करावा म्हणून माऊली सांगतायत. आपण भाव घेतला पाहिजे. याच्यासाठी आपल्याकडे असे सुद्धा अनुभव असतात ना की स्थळकाळाचं भान नाही आणि स्वतः पलीकडे काही जाण नाही. आम्ही सिंधुदुर्ग बघायला जातो, आमच्या महाराजांनी बांधलेला किल्ला, आणि तिथे गेल्यावर मी जर बघितलं नाही या मातीवरनं, या रस्त्यावरनं माझ्या महाराजांची घोडी धावली असतील, इथे उभे राहून महाराजांनी पुढच्या योजनांची आखणी केली असेल, हा भाव मनात नसेल, किंवा तो एवढा मोठा जलदुर्ग समुद्रात बांधला आहे, हा कसा बरं बांधला असेल त्या काळात, हा विचार नसेल, किंवा शिवजी न होते तो सुनत होती सबकी, ही कृतज्ञता जर तुमच्या मनात नसेल तर तुम्ही सिंधुदुर्ग काय बघणार. आणि जर तिथून असे तुम्ही परत आलात तर तुमच्या मागून जाणाऱ्यांना मग तिथे बाटल्याच दिसणार हो. सांगायचा उद्देश आपला काय तर भाव पाहिजे मनात. मी कसलाही अनुभव घेणार असेल तर मला तो भाव आधी घ्यायला पाहिजे, तेव्हा तो अनुभव मला मिळेल. माऊली म्हणतात, बाप रखुमा देवीवरू पाहता विस्तारू. हा कसला विस्तार आहे तर हा त्रिलोकाचा विस्तार व्यापून, त्रिलोक म्हणजे भुवा स्वाहा, या 3 याच्यातमधनं आपलं सतत जे आवागमन चालू असतं, हा विस्तार. आणि तो विस्तार व्यापूनही उरलेला तो परमात्मा, अशी त्या परमात्म्याची सर्व व्यापकता माऊलींनी जाणली आहे. आणि म्हणून माऊली सांगतात, आता मी हे सांगितल्यावर आणखीन नामाचं बडीवारू आणखीन काय सांगू हो मी. बडीवारू म्हणजे काय, महानता, मोठेपणा. तर आता हे इतकं सगळं आहे, हे सांगितल्यानंतर परत मी सांगायला हवं का तुम्हाला नाम घ्या. म्हणून आपल्याला आता मला वाटतं की ह्या अभंगातून माऊलींनी आपल्या डोळ्यात अगदी चांगलं अंजन घातलं आहे. वाटतंय का तुम्हाला? मग ते अंजनाने जर डोळे झोंबत असतील तर ते झोंबणं थांबण्यापर्यंत तरी आपण नाम घेऊया. विठ्ठल 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 विठ्ठल